मी आदरणीय नितीनजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन व्यक्त करावं. आपले महापौर दयाशंकर तिवारी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित आमदार प्रवीण दटके, माजी महापौर जिचकारताई, त्याचप्रमाणे विशेष रूपाने उपस्थित आपले सगळे नगरसेवक, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन श्री भोयर, प्रकाश भोयर, त्याचप्रमाणे आपल्या इथल्या नगरसेविका पल्लवीताई, मीनाक्षी तेलगोटे, लहूकुमारजी, या ठिकाणी उपस्थित संजय बंगाले, त्याचप्रमाणे वानखेडे आणि विशेषतः सर्व नगरसेवक मंडळी, अधिकारी मंडळी आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे आजचा हा प्रकल्प हा नागपूरकरांचं नाव जागतिक स्तरावर नेणारा असा अभिनंदनाचा प्रकल्प आहे. प्रत्यक्षामध्ये हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होणार आहे तेव्हा या प्रकल्पात कमीत कमी नागपूरच्या 20,000 तरुण मुलामुलींना रोजगार मिळणार आहे. त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं आहे की भारतातलंच नव्हे तर जगातले एक विख्यात आर्किटेक्ट श्री हफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी याचं डिझाईन केलेलं आहे. हफीज कॉन्ट्रॅक्टर हे दुबईमध्ये, अमेरिकेमध्ये, जगातल्या अनेक देशात काम करत आहेत. मुंबईत आणि दिल्लीत, गुडगावमध्ये त्यांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्ज आहेत, हॉटेल्स आहेत. पण त्यांनी काही महानगरपालिकेत कधीच कुठलं काम केलं नाही. पण केवळ माझ्या आग्रहाखातर गेल्या 2012 पासून 10 वर्ष ते या ठिकाणी या प्रकल्पात काम करत आहेत. आणि त्यांना एवढा आनंद काम करण्याचा महापालिकेने दिलेला आहे की त्यांनी मला आता सांगितलं, मैं पैर पड़ता हूँ पर इसके बाद कोई महानगर पालिका का काम करने के लिए मुझे मत बोलिए. म्हणजे किती कठीण त्याच्यात स्थिती आली असेल याचा तुम्ही विचार करा. मुळात या प्रकल्पाची माहिती जुन्या लोकांना असेल की हा पूल बनण्याच्या आधी इथे कोका कोलाची फॅक्टरी होती आणि तिथे एक रेल्वे लाईन होती आणि ही डिफेन्सची रेल्वे लाईन अजनीला जाऊन मिळायची. परंतु या रेल्वे लाईनच्या बाबतीमध्ये ती रेल्वे लाईन उखडण्यात आली. मग ही जागा खाली झाली आणि या जागेमधून खाली झाल्यानंतर त्यावेळी तत्कालीन आयुक्त होते महानगरपालिकेचे, त्यांनी पण त्यावेळी मी त्यांना जेव्हा सुचवलं, का नाम क्या था, अभी सिडको में MD है, नाही लोकेश चंद्र, त्यांनी याच्यात खूप मदत केली. आणि मी दिल्लीला जाऊन फॉलोअप करून ही संपूर्ण 31 हेक्टर जागा केवळ 2.5 कोटी रुपयामध्ये डिफेन्सकडनं नागपूर महानगरपालिकेला मिळाली. 2.5 कोटी रुपयामध्ये. आणि तुम्ही विचार करा की यातला 21 प्रकल्प आहे यातले, त्यातला हा एक प्रकल्प 30,000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन होणार आहे आणि याची रेडी रेकनरप्रमाणे किंमत काढली तर 16 कोटी रुपये येते. पण ज्या कॉन्ट्रॅक्टरने हा प्रकल्प घेतला आहे त्यांनी महानगरपालिकेला 45 कोटी अपेक्षित इन्कम होतं, त्यांनी 55 कोटी रुपये दिलेले आहेत. 55 कोटी. ते मला देशमुख विचारायला आले होते की तुम्ही कोणाला आशीर्वाद दिला आहे का काम करण्याकरता. म्हटलं मी या कामात आशीर्वाद वगैरे देत नाही. ज्याला भरायचं आहे त्याने जास्त भरा, जो सगळ्यात चांगला येईल त्याला मिळेल आणि त्यांनी सगळ्यात जास्त रेव्हेन्यू दिला त्यालाच मिळेल. आणि त्यांनी हे काम मिळवलं. याच्यात सादिकबाई कंपनी आणि देशमुख या दोघांनी सुरेश भट सभागृहाचंही काम केलेलं आहे. अनेक नागपुरातल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत आणि त्यामुळे क्वालिटीच्या बाबतीत उत्तम आणि चांगलं काम ते करतील असा मला विश्वास आहे. आणि चांगलं काम या ठिकाणी होईल. हफीज कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट आणि हे काम. आता तुम्ही विचार करा की यातल्या एकाच प्रकल्पात जर 55 कोटी मिळाले तर असे 21 प्रकल्प आहे आणि हा छोटाच आहे, बाकीचे अजून मोठे आहेत. तर कमीत कमी या 2.5 कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमधून महानगरपालिकेला कमीत कमी 1,500 कोटी रुपये मिळणार आहे. 1,500 कोटी रुपये म्हणजे एवढा मोठा फायदा महापालिकेचा होईल. आणि यातून आता त्यांनी 55 कोटी मला वाटते बहुतेक भरले म्हणजे. आणि हा प्रकल्प अतिशय सुंदर आहे. या प्रकल्पामध्ये 4थ्या मजल्यावर या बिल्डिंगचे जिथे भूमी 4थ्या मजल्यावरून हा मेट्रो स्टेशनला जोडलेला आहे
आणि या प्रकल्पामध्ये साधारणतः या प्रकल्पाचे सगळ्यात चांगले वैशिष्ट्य असं आहे की प्रकल्पामध्ये जवळपास जे पार्किंग आहे ते पण पुष्कळ, जवळपास 200-250 गाड्या, स्कूटर्स, सायकल यांचं सगळ्यांचं पार्किंगची व्यवस्था आहे. आणि हे जे 21 भूखंड आहे त्याच्यामध्ये कमर्शियल, निवासी, व्यावसायिक, निवासी, दवाखाने, कन्व्हेन्शनल सेंटर, बाजार, निवासी गाळे, आर्थिक दुर्बल घटकांकरता निवासी गाळे आणि याच्या व्यतिरिक्त बहुतेक याच्यात हेल्थ क्लब आणि स्विमिंग टँक पण आहे. आणि या 1000 मुलं एकावेळी व्यायाम करू शकतात असं त्यावेळी डिझाईन केलं होतं. आणि मी सांगितलं की नागपूर शहरातल्या गरीब तरुण मुलामुलींना जास्तीत जास्त 100 किंवा 200 रुपये महिन्यामध्ये या व्यायामशाळेचा आणि स्विमिंग टँकचा फायदा घेता येईल अशी व्यवस्था केली होती. त्यावेळी महापौरांना निवासस्थान नाही आहे, तर त्याचं एक निवासस्थानाचं देखील याच्यामध्ये प्लॅन केलं होतं. यात दवाखाने आहेत, कमर्शियल आहेत, चांगली घरं बांधल्या जाणार आहेत आणि त्यामुळे हा एकंदर प्रकल्प हिंगण्याच्या टी पॉईंटपर्यंत जाणार आहे. आणि हिंगण्याच्या टी पॉईंटनंतर पलीकडे पुन्हा जी डिफेन्सची लँड आहे, मी परवाच माझ्याकडे मीटिंग येऊन ती लँड आता मेट्रोला मागण्याकरता त्यांना विनंती केलेली आहे. आणि त्यामुळे नागपूरमध्ये नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, तर जगामध्ये एक अशा प्रकारचा हा प्रकल्प होणार आहे. या ठिकाणी रेस्टॉरंट आहे, मॉल्स आहेत, मल्टिप्लेक्स आहेत, सगळ्या प्रकारचे ब्रँड्स आहेत. आपल्याला इथून कुठेही जायची गरज पडणार नाही. तर किंबहुना नागपूर शहराचं भविष्यातलं अत्याधुनिक मार्केट आता इतवारी किंवा बर्डी व्हरायटी चौक नाही राहणार, तर खरं मार्केट हे बनणार आहे. आणि इथे सगळ्या प्रकारच्या या सुविधा होणार आहेत. मला अतिशय आनंद आहे की याचं मॉडेल कसं करावं हा प्रश्न होता. कारण महानगरपालिकेने जागा विकली तर किंमत कोण ठरवणार? किंमत ठरवली तर कोणी टीका करणार की तुम्ही स्वस्त विकली, कमी विकली, पैसे खाल्ले. त्यामुळे याचं ट्रान्सपरंट सिस्टीम करता करता याच्यात वेळ लागला. कोणी रिस्क घ्यायला तयार नव्हती. त्यामुळे आता आम्ही जे टेंडरचा नवीन फॉर्म्युला असा काढला आहे की एवढी आमची जागा आहे आणि मेट्रोला मी पहिले काम दिलं, त्यात महापालिकेने 15-16 कोटी मेट्रोला दिले. अंडरग्राऊंड पार्किंग 2 मजले मेट्रोने तयार केले आहे. आणि नंतर मेट्रोने जो रेट सांगितला तो जास्त होता, म्हणून दयाशंकरजी मी मेट्रोचं काम काढून घेतलं. मी सांगितलं आप ज़्यादा रेट बता रहे हो, आप मत करो, टर्मिनेट करो, आपको नहीं करना, हम दूसरे को देंगे. आणि म्हणून हे टेंडर काढलं. आणि त्यामुळे या कामामधून 55 कोटी रुपये महापालिकेला मिळालेले आहेत. ट्रान्सपरन्सीने टेंडर निघालं. आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आपण असं करणार आहोत की विकण्याचं काम डेव्हलपर, जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो करणार आहे आणि तो एक नुसतं महानगरपालिकेला त्याचा मुनाफा जो आहे तो एका ह्याच्यात देणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या खजिन्यात कुठल्याही प्रकारे कोणाला विकण्याची जबाबदारी नाही. आणि 1500-1600 कोटी रुपये प्रॉफिटच्या रूपाने जमा होतील. त्यामुळे प्रकाश भोयर स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहे, त्यातल्या महानगरपालिकेत हा गल्ला भरपूर भरला जाणार आहे या प्रकल्पामुळे. त्यामुळे नागपूर शहराच्या विकास कामामध्ये नक्की याच्यातून फायदा होईल. पण केवळ हा फायदा नाही आहे, तर ही जी प्रॉपर्टी बनणार आहे याची किंमत साधारणतः 7 ते 8 हजार कोटी रुपये राहणार आहे. आणि याच्यावर कॉर्पोरेशनचा टॅक्स लागणार आहे. म्हणजे दरवेळी महानगरपालिकेला वर्षाचे 200 कोटी रुपये टॅक्सच्या रूपाने मिळणार आहे. पाण्याच्या बिलाच्या रूपाने वेगळी रक्कम मिळणार आहे. म्हणजे महानगरपालिकेची 5वी उंगली घी में अशा प्रकारे या प्रकल्पाचा फायदा आहे. आणि नागरिकांचे पण सगळ्या प्रकारच्या सोयी होणार आहेत. ही गोष्ट खरी आहे की याला पहिले लंडन स्ट्रीट म्हटलं होतं, कारण लंडनमध्ये अशाच डिझाईनचं एक मोठं स्ट्रीट आहे. म्हणून हफीज कॉन्ट्रॅक्टने त्यावेळी त्या लंडन स्ट्रीट नाव ठेवलं. दयाशंकरजी जेव्हा स्टँडिंग कमिटीचे चेअरमन झाले त्यावेळी त्यांनी आग्रह केला की याचं नाव जे आहे ते आपण ऑरेंज सिटी मॉल ठेवू. आणि त्यामुळे ऑरेंज सिटी स्ट्रीट आता आहे. आणि त्यामुळे आपल्या भागामधल्या लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा, हॉटेल, रेस्टॉरंट, जिम, मार्केट, भाजी मार्केट, मटन मार्केट, खेळण्याकरता जिम, सगळ्या प्रकारच्या व्यवस्था या हायवेत होणार आहे. ह्याच्यातल्या खूप अडचणी होत्या, याच्यामध्ये सगळ्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत. आता बोरकरांना माझी विनंती आहे, मी त्यांनी शेवटी हे सुरू केलं याबद्दल त्यांचं आणि इंगळेंचं दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. पण आता बाकीचे जे काही टेंडर्स आहेत, 21 पैकी 1 निघालं, अजून 20 काढायचे आहेत. ते लवकरात लवकर जर काढले
तर नक्कीच महानगरपालिकेला याचा फायदा होणार आहे. मधल्या भागात तिकडे देवी बसते, गणपती बसतात, त्यांच्याबद्दलही अल्टरनेटिव्ह सोल्युशन काढलेली आहेत. रस्तेमध्ये जे आहेत ते रस्ते चांगले होणार आहेत आणि त्यामुळे या भागात तिकडे सोनेगावला देवेंद्रजींनी पैसे दिले, त्यातून सुंदर पार्क बनतो आहे, तलावाचं सुंदर सौंदर्यीकरण होत आहे, कॉन्क्रीटचे रोड बनतात आहेत आणि जो एअरपोर्टचा रस्ता आहे तिथे पण एक केवळ फिरण्याकरता, वॉकिंग करण्याकरता एक उत्तम गार्डन करण्याचा आमचा सगळ्यांची इच्छा आहे. लवकरच तेही बनवलं तर नक्कीच त्याचा उपयोग होईल. त्यामुळे या भागाचं सौंदर्यीकरण या प्रकल्पामुळे वाढणार आहे. या भागातली इकॉनॉमी बूस्ट होणार आहे. या भागातल्या तरुण मुलामुलींना उत्तम रोजगार मिळणार आहे आणि नागपूर शहराचं नाव नक्कीच जगात पोचेल इतका सुंदर हा प्रकल्प आहे. याचं डिझाईन सुंदर आहे. मला खूप आनंद आहे. मी दयाशंकरजींना, प्रवीणजींना, सगळ्या नगरसेवकांना, प्रकाशजींना, संजयला सगळ्यांना धन्यवाद देईल की या नागपूर महानगरपालिकेने अनेक रेकॉर्ड केलेले आहेत. पहिला रेकॉर्ड देशातलं रोड खाली, नंतर फ्लायओव्हर, नंतर मेट्रो, ही भारतातली पहिली आपल्याकडे झाली. दुसरा रेकॉर्ड 24/7 70% जनतेला पाणी पुरवठा करणारी देशातली पहिली महानगरपालिका कोणती असेल तर ती नागपूर महानगरपालिका. या शहरामध्ये विशेषतः जे सांडपाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून ते विकून 325 कोटी रुपये, तुम्ही टॉयलेटमध्ये जे पाणी टाकता ते विकून आम्ही 325 कोटी रुपये कमवणारी देशातली पहिली महानगरपालिका नागपूर महानगरपालिका आहे. आत्ताच आम्ही एका खेळाच्या मैदानाचं भूमिपूजन केलं आणि याने उद्घाटन केलं आणि या शहरामध्ये 350 खेळाची मैदानं तयार झाली आहेत आणि त्यावर नागपुरातल्या गरिबाच्या घरची मुलं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतात आहेत. अशा प्रकारची मैदानं असणारं नागपूर शहर आहे. एवढंच नाही तर तेलंगखेडीला आता म्युझिकल फाउंटेन पूर्ण होत आलेलं आहे. एकावेळी 4000 लोक बसून म्युझिकल फाउंटेन बघू शकतील. जगातलं सगळ्यात उंच फाउंटेन, ज्याचा आर्किटेक्ट फ्रान्समधला आहे, संगीत AR रहमानने तयार केलेलं आहे आणि कॉमेंट्री गुलजार साहेबांची आहे आणि त्याचे पंप जे आहेत ते टर्कीतून आली आहेत. आणि एवढंच नाही तर त्याच्या मागे 12 मजली बिल्डिंग आहे आणि त्याच्यावर जवळपास 10 मजली रेस्टॉरंट राहणार आहे, फूड मॉल, आणि त्याच्या मागे 1100 गाड्यांचं लिफ्टमध्ये गाडी ठेवली की वरती जाईल, पार्किंग आहे. आणि त्याच्यावरती जे आहेत 10व्या मजल्यावर 4 मल्टिप्लेक्स आहेत आणि 11व्या 12व्या मजल्यावर रेस्टॉरंट्स आहेत आणि तिथे एक रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहे ज्यातून तेलंगखेडीकडे बघून तुम्हाला खाद्यान्नाचा आनंद घेता येणार आहे. त्याचबरोबर त्याला तिकडनं तेलंगखेडी बगीचात जोडलेला आहे. तेलंगखेडी बगीचाचंही सौंदर्यीकरण सुरू आहे. म्हणजे तुम्ही पार्किंग करून रविनगरकडनं तेलंगखेडी बगीचात गेले तर वरती जाता येईल. आणि याच्या व्यतिरिक्त त्याच ठिकाणी पलीकडे तेलंगखेडीच्या तलावामध्ये फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे आणि त्या ठिकाणी एकावेळी 1000 लोक बसू शकतील असं तलावात. तिथे मंगल कार्यालय होऊ शकेल. नावेतून जाऊन तिथे बसून तुम्ही जेवायला जाऊ शकाल. काही फॅमिली आणि काही याच्यातलं सुंदर डिझाईन झालेलं आहे. आणि जे बॉटनिकल गार्डन आहे त्याला जगातलं सगळ्यात सुंदर फ्लॉवर गार्डन बनवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. मी कालच मध्य प्रदेशमध्ये होतो. मी मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेश सगळे फ्लावर्सचे प्लांट आम्हाला पाहिजे आहे. परवा आंध्र प्रदेशमध्ये होतो. आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडले प्लांट्स पाहिजे आहेत. काश्मीरच्या गव्हर्नरला मी फोन केला आणि PKBच्या इथल्या नर्सरीमध्ये, ग्रीन हाऊसमध्ये आम्ही सगळ्या फुलांचे प्लांट तयार करतो आहे आणि 100 रुपये तिकीट लावून आपण जाऊन बघाल इतकं सुंदर फ्लावर गार्डन त्या ठिकाणी मोठं तयार होत आहे. आणि त्याला स्टारके पॉईंटकडनं एंट्री आहे, बॉटनिकल गार्डनची एंट्री आहे. शिवाय आपल्याला इथून पाण्यातून नावेनी पण जाता येणार आहे तिथे. आणि एकंदरीतच हा सुंदर स्पॉट होणार आहे. मला विश्वास आहे त्याच्याच बाजूला एक ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर 150 कोटीचं, त्याचंही काम आता आम्ही पुढे नेलेलं आहे. आणि एकंदरीतच नागपूरच्या याच्यात अनेक अशा गोष्टी, हे एवढं मोठं फाउंटेन जगातलं सगळ्यात मोठं नागपुरात, ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर नागपुरात, अशा अनेक गोष्टी आहेत की नागपूर हे ऑरेंज कॅपिटल जसं आहे तसं टायगर कॅपिटल पण आहे. आणि म्हणून नागपूरच्या अडीच तासाच्या अंतरावर जवळपास 350 वाघ आहेत आणि त्यामुळे जगातले टुरिस्ट इथे येतात. आता येणारे टुरिस्ट केवळ वाघ पाहायला जाणार नाही तर नागपुरातलं हे सगळं बघण्याकरता देखील जातील. इतकं सुंदर शहर आज नागपूर होत आहे. बोलण्यासारखं बरंच काही आहे पण वेळ कमी आहे. या सगळ्या कामामध्ये नागपूर महानगरपालिकेचे महापौर
आदरणीय दयाशंकर तिवारी, त्यावेळी प्रवीण दटके यांनी चांगलं काम केलं. नंदाताई जिचकार महापौर होत्या, त्यांनी या संदर्भात चांगलं काम केलं. संदीप जोशी होते, त्यांनी चांगलं काम केलं. प्रकाशला आता स्टँडिंग कमिटी चेअरमन काम करायची संधी मिळाली. या सगळ्या नगरसेवकांनी पण खूप चांगलं काम केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे नागपूर महानगरपालिकेचा खूप मोठा लौकिक वाढलेला आहे. केवळ दयाशंकरजींनी आत्ता सांगितलं, थोडं दुरुस्त करतो. CRFमध्ये मलाही समज होता की मी एवढे पैसे, पण आत्ताच मला कळलं की CRFमध्ये मी 31 कामं मंजूर केली, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पैशातून. हे मनीष नगरचा अंडरपास ROB त्या ठिकाणी आपण त्याच्यातूनच केला. असे 31 कामं होती, त्याची किंमत 5,766 कोटी रुपये आहे आणि 11 कामं 1,500 कोटी रुपयाची पूर्ण झालेली आहे. आणि माझ्या 5-7 वर्षाच्या काळात मध्ये मी टोटल लावली तर 86,000 कोटी रुपयाची कामं आज नागपूर शहरात झाली आहे. आणि ही सगळी कामं होण्यामध्ये, विकास कामं होण्यामध्ये खऱ्या अर्थाने याचं श्रेय आम्हाला नाही आहे, दयाशंकरजीला, प्रवीणला किंवा प्रकाशजींना नाही आहे. याचं श्रेय खऱ्या अर्थाने नागपूरच्या जनतेला आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला, आम्हाला देवेंद्रच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार आणलं, मला खासदार निवडून दिलं, मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्लीत सरकार आलं आणि महानगरपालिकेमध्ये देखील आमची राजवट तुम्ही आणली आणि म्हणून तुम्ही आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि आम्ही प्रामाणिकपणे ती पार पाडली. वास्तविक हा प्लॉट जर विकला असता तर 16 कोटी आले असते रेडी रेकनरप्रमाणे, पण आम्ही 16 कोटीच्या ऐवजी 55 कोटी रुपये मिळवले. याचा अर्थ आम्ही नागपूरच्या जनतेच्या हिताच्या बाबतीत करप्शन फ्री, ट्रान्सपरंट, टाईम बाउंड आणि क्वालिटी कॉन्शियस आहोत. आणि म्हणून हा आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळेच हे होऊ शकलं. आणि मला खूप आनंद आहे की बरेच दिवसातून अडकलेला हा प्रकल्पाची आता पुन्हा सुरुवात झालेली आहे. माझी महापौरांना, कमिशनर साहेबांना आणि बोरकरांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की पुढले जे आता 20 टेंडर आहेत तेही ताबडतोब काढा आणि यातून डॉक्टर जे आहेत नागपूरचे, त्यांची पण एक मीटिंग मी घेणार आहे आणि सगळ्या डॉक्टरांना सांगणार आहे की एकाच ठिकाणी ऑक्सिजन, सगळ्या प्रकारच्या व्यवस्था राहतील. आणि त्यामुळे नागपुरातले जे रस्त्यावर अनेक लोक डॉक्टरांची अडचण आहे, त्यांना अतिशय स्वस्तात या बिल्डिंगा मिळतील. आणि हे मेडिकल हब देखील नागपूरला आपल्याला करायचं आहे, आणि त्यामुळे नक्कीच त्याचाही उपयोग होणार आहे. पुन्हा एकदा या भागामध्ये एवढं मोठं काम होत आहे, या भागात मी पण आता राहतो आहे, समोरच राहतो, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी महानगरपालिकेला, महापौरांना, सगळ्या नगरसेवकांना, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन प्रकाश भोयर यांना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि पुढल्याही 20 कामाचे टेंडर त्यांनी लवकरात लवकर काढावे. खरं म्हणजे आता बारचार्ट तयार करा आणि पटापट आता हे टेंडर काढायचा वेळ घालवू नका. कारण 1,500 कोटी रुपये जर महापालिकेला मिळाले तर महापालिकेची गरिबी दूर होऊन जाईल. त्यामुळे लवकरात लवकर हे काढण्याकरता त्यांनी मदत करावी. आणि आम्हाला तुम्ही विश्वास टाकला तर 2.5 कोटीची जागा घेऊन